बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। शरद पवार गटातील सातारा जिल्ह्यातील बडे नेते संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर खात्याची धाड टाकली आहे। सकाळपासूनच आयकर अधिकाऱ्यांनी त्यांच्या फलटण इथल्या घराची तपासणी सुरू केली आहे। या सर्व प्रकारामुळे सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात याची चर्चा सुरू आहे। काहीच दिवसांपूर्वी संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजितदादा पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं आणि त्यातच त्यांच्या घरावर आयकर खात्याची धाड पडल्यानं अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सुजित आंबेकर आहेत। सुजित, सातारा जिल्ह्यातील बडे नेते आहेत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि यांच्याच घरावर आयकर खात्याची धाड पडली आहे। नेमकी काय अधिक माहिती या संदर्भात? खरं तर संजीवराजे नाईक निंबाळकर हे स्वतः एक बडे नेते आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे माजी सभापती विधान परिषदेचे रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत। संजीवराजे निंबाळकर यांचं उद्योग क्षेत्रातही मोठं काम आहे। गोविंद मिल्क नावाची त्यांची एक मोठी फॅक्टरी आहे, तसंच श्रीराम सहकारी साखर कारखाना आहे आणि फलटणमधले अनेक उद्योग याच्यामध्ये स्वतः संजीवराजे नाईक निंबाळकर यांचं काम चालू असतं। आता दुसरा भाग राहिला राजकारणाचा, तर राजकारणाच्या बाबतीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी संजीवराजे नाईक निंबाळकर असतील, रघुनाथ राजे असतील आणि संपूर्ण नाईक निंबाळकर कुटुंब असेल यांनी शरद पवारांबरोबर जायचा निर्णय घेतला होता आणि नंतर ज्या विधानसभेच्या निकालानंतर आपण बघितलं असेल की रामराजे नाईक निंबाळकर ही शरद पवार गटात सामील होतील असं चर्चा होत होती। मात्र रामराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांच्या बरोबरच राहिलेले आहेत आणि त्यानंतर आता 1-2 दिवसापूर्वीच आपणच बातमी चालवली आहे की संजीवराजे नाईक निंबाळकर काहीच दिवसात अजितदादा पवारांच्या गटात प्रवेश करतात। पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज सकाळी 6 वाजल्यापासून आयकर खात्याने संपूर्णपणे आपला मोर्चा संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर सुमारे 50 अधिकारी असल्याचे आपल्याला आता ही माहिती मिळत आहे आणि संपूर्ण बंगला कॉर्डन ऑफ केलेला आहे। बंगल्याची कसून तपासणी चालू आहे। आपल्याला अशी माहिती मिळते की संजीव नाईक निंबाळकरांचे जे काही उद्योग असतील, गोविंद मिल्क असेल किंवा कारखाना असेल, यावरही हे आयकर खात्याचे अधिकारी जाणार आहेत। त्यामुळे ह्या संपूर्ण प्रकाराबाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की कुठेतरी राजकारणाचा वास नक्कीच आहे। पण अजित पवारांच्या बरोबर जाणार आहेत म्हणून हा आयकर खात्याचा छापा आहे का जात नाहीयेत म्हणून छापा आहे, असे अनेक प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आहेत, त्याबरोबर आपल्यालाही आहेत। सुजित, संजीवराजे निंबाळकर यांच्याकडून काही प्रतिक्रिया मिळाली आपल्याला? नाही, संजीवराजे नाईक निंबाळकरांचा फोन स्विच ऑफ आहे। त्यांचे स्वीय सहाय्यक आहेत, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला, त्यांच्याकडनंही काही प्रतिक्रिया मिळालेली नाहीये। जी काही वास्तविक प्रतिक्रिया मिळते, जी काही आपल्याला माहिती मिळते ही आसपास लोकांकडनंच मिळते आणि जे आपल्याला व्हिज्युअल्समध्ये दिसते की बंगल्यामध्ये आत पण जाता येत नाहीये। त्यामुळं सध्या तरी या बाबतीत आपल्याला अधिकृत प्रतिक्रिया कोणाचीच मिळाली नाही, परंतु रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रतिक्रिया नक्कीच घ्यायचा आपण प्रयत्न करूयात। नक्कीच, धन्यवाद सुजित, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।